एक महत्त्वाची टिप्स तुम्हाला इथे मी सांगणार आहे. डायरेक्ट आपण जर नमस्कार, सुगरण अलिबागची या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. आपली आजची व्हिडिओ आहे बेलफळाचा मुरंबा. इथे मी एक असे हे बेलफळ घेतले आहे. बेलफळाची क्वांटिटी कितीही असो, पण आपल्याला या बेलफळाचा गर हा वाटीप्रमाणे मोजूनच या बेलफळाचा मुरंबा बनवायचा आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला पुढील साहित्य घ्यायचे आहे. बेलफळाचं आवरण असं हे वरून खूप टणक असतं. त्याच्यामुळे हे बेलफळ आपल्याला असं हे कोणत्या तरी दगडाने किंवा खलबत्त्याच्या दांड्याने वगैरे तुम्ही हे बेलफळाचं वरचं आवरण तोडू शकता. इथे तुम्ही पाहताय अशा प्रकारे हे बेलफळ असं तोडून घ्यायचं आहे. ह्या बेलफळाचा आता आपण गर काढून घेऊयात. बेलफळाचे अगदी फायदे म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर उन्हाळ्यामध्ये या बेलफळाचा मुरंबा, सरबत अगदी खूप थंड असतो. त्याच्यामुळे काय होतं आपल्या पोटातील जे काही ऍसिडिटीचे प्रकार किंवा काही जे उष्णतेचे प्रकार आहेत ते या बेलफळाच्या सरबतामुळे नॉर्मल अगदी होऊ शकतात. आणि तसंच या बेलफळाचा आपल्याला मुरंबा सुद्धा बनवता येणार आहे. याच बेलफळाचा तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहात बेलफळाचा मुरंबा. अगदी सहजतेने अशा चमच्याने या बेलफळाचा हा गर निघाला जातो. बेलफळाच्या बिया आपल्याला यामध्ये घ्यायच्या नाहीत. जितक्या गर काढताना जितका हा बेलफळाच्या बिया निघणार आहेत त्या आपण बाजूला काढून घेणार आहोत. इथे तुम्ही पाहताय अशा प्रकारे मी हा बेलफळाचा गर काढून घेतला आहे. यामध्ये ज्या काही बिया किंवा अशा शिरा ज्या असतील त्या आपल्याला याच्यातून काढून घ्यायच्या आहेत. आता ह्या बेलफळाला जास्त काही बिया नव्हत्या. थोड्या प्रमाणात बिया मी काढून घेतल्या आहेत आणि ह्या काही बाकीच्या राहिलेल्या शिरा सुद्धा मी या बेलफळाच्या काढून घेतल्या आहेत. आता पहा तुम्ही पुढची प्रोसिजर आपल्याला काय करायची आहे ती. यातील जो काही गर निघाला आहे तो असा हा टणकच आहे. त्यामुळे आपण काय करणार आहोत, सुरीने याचे असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. हे काही मी किसणीवर किसणार नाहीये. आपल्याला असेच याचे हे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे. अगदी तुम्ही उन्हाळ्यातील आपली ही स्पेशल आरोग्यदायी अशी ही रेसिपी म्हणालात तरी चालणार आहे. वर्षानुवर्ष वाढत जाणारा असा हा उन्हाळा, अगदी या कडक उन्हाळ्यामध्ये या बेलफळाचा मोरंबा आपल्या आरोग्याला खूप अगदी लाभदायक आहे. आणि वर्षानुवर्ष टिकणारा अगदी हा बेलफळाचा मुरंबा तुम्ही घरात बनवून ठेवलात तर अगदी आरोग्यासाठी खूपच आपल्याला लाभदायक आहे. अगदी रोज तुम्ही अर्धा चमचा किंवा 1 चमचा बेलफळाचा मुरंबा खाल्लात तरी आपल्या शरीराला थंडावा देण्यासाठी हे बेलफळ खूपच अगदी लाभदायक असे आहे. पण गुळाचे प्रमाण समजण्यासाठी आपल्याला हा गर या वाटीने असा मोजून घ्यायचा आहे. अगदी गच्चच मी अशी ही वाटी या बेलफळाच्या गराने भरून घेतली आहे. अगदी स्लो गॅसवरच हा बेलफळाचा गर आपल्याला 5 मिनिटे या कढईमध्ये शिजवून घ्यायचा आहे. बेलफळाचा गर शिजवताना यामध्ये बिलकुलही मी पाणी घातलेलं नाहीये. अगदी कढई ओली अशी मी घेऊन या बेलफळाचा गर या कढईमध्ये आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. अगदी 1-1 मिनिटांनी काय करायचंय, हा बेलफळाचा गर आपल्याला असा चमच्याने ढवळून घ्यायचा आहे. बिलकुलही कढईत करपून द्यायचा नाही आहे. इथे तुम्ही पाहताय थोडासा गर हा असा मऊ होत आला आहे. हा गर असा मऊ होईपर्यंत आपल्याला या कढईमध्ये शिजवून घ्यायचा आहे. एक महत्वाची टिप्स तुम्हाला इथे मी सांगणार आहे. डायरेक्ट आपण जर गूळ घालून हा बेलफळाचा गर शिजवला तर हा बेलफळाचा गर शिजला जाणार नाहीये. म्हणून आपण इथे हा सेपरेट अगोदर गूळ घालायच्या अगोदरच हा गर शिजवून घेत आहोत. अगदी 5 ते 7 मिनिटातच इथे तुम्ही पाहताय हा बेलफळाचा गर असा हा शिजला आहे. आता यामध्ये घालूयात आपण गूळ. गुळाचं प्रमाण इथे मी 1 वाटी असा हा चिरून गूळ घेतला आहे. लक्षात ठेवायचंय गॅसची फ्लेम आपल्याला इथे स्लोच ठेवायची आहे.
या गुळाचं आता इथे तुम्ही पाहताय पाणी सुटायला लागलं आहे. लक्षात ठेवायचंय बेलफळाचा गर हा आपण वाटीमध्ये गच्च भरून घेतला होता, पण गुळाचं प्रमाण घेताना हे वाटीमध्ये असं गच्च दाबून असं घ्यायचं नाहीये. नॉर्मली अगदी चिरून घेतलेला गुळ आपल्याला वाटीत घालून अगदी सपाट वाटी घेऊन असा हा 1 वाटी गुळ आपल्याला या बेलफळाच्या मुरंब्यासाठी घ्यायचा आहे. अगदी पाव चमचा इतकी आपल्याला यामध्ये वेलची पावडर घालून घ्यायची आहे. किती कमी साहित्यात हा बेलफळाचा मुरंबा तयार झाला आहे. बेलफळाचा गर, गूळ आणि वेलची पावडर या 3 साहित्यातच आपला हा बेलफळाचा मुरंबा आता रेडी झाला आहे. गॅसची फ्लेम बंद करूया. गॅस बंद करताना इथे तुम्ही पाहताय या अशा पद्धतीने या मुरंब्यामध्ये असा हा गूळ तयार झाला पाहिजे. एकदमही गूळ आपल्याला यामध्ये आटून द्यायचा नाही आहे. इतकंसं असं लिक्विड प्रमाणे हा मुरंबा आपल्याला तयार करायचा आहे. अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही या सुगरण अलिबागची चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या अशा नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील. उन्हाळ्यामध्ये होणाऱ्या पोटाच्या तक्रारी जसे ऍसिडिटी यासारखे काही आपल्याला पोटाचे विकार होतात, त्यासाठी तुम्ही हा बेलफळाचा मुरंबा नक्की बनवा. आंब्याचा जसा आपण मुरंबा बनवतो तसाच आपण हा बेलफळाचा मुरंबा बनवला आहे. हा मुरंबा आपण बेलफळापासून बनवलेला आहे, त्यामुळे आपण ह्याला बेलंबा असे नाव देऊया. आता हा बेलंबा पूर्ण तयार झाल्यानंतर पूर्णपणे अगदी कढई थंड होईपर्यंत, म्हणजेच हा बेलंबा अगदी पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला काचेच्या बरणीमध्ये हा बेलंबा भरून ठेवायचा आहे. व्यवस्थित हवाबंद काचेच्या बरणीत हा बेलंबा जर आपण भरून ठेवला तर हा वर्षानुवर्ष टिकला जातो. बिलकुल याला बुरशी येत नाही. आता हा बेलंबा आपल्याला व्यवस्थित टिकवून ठेवायचा असेल आणि या बेलंब्याला बुरशी येऊ नये यासाठी काय काळजी घ्यायची आहे. इथे तुम्ही पाहताय ज्या वेळेला हा बेलंबा आपण खायला वापरतो त्यावेळेला काय होतं, अशा या साईडला लागलेल्या बेलंबामुळे याला अशी बुरशी लागू शकते. त्यामुळे हा बेलंबा आपण काय करायचं, टिश्यू पेपरने पुसून घ्यायचा आहे आणि पुन्हा या बरणीचं झाकण घट्ट लावून ठेवायचं आहे. ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आता अशाच नवनवीन रेसिपी घेऊन भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.